चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। मौजे सोनारली गाव विकास कमिटीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। चांदेल गावातील सर्वे नंबर 85 संबंधित मुद्द्यांवर न्याय मिळवण्यासाठी मौजे सोनारली गाव विकास कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। नियत दिनांकानंतर नोंद झालेल्या सुनेचे नाव रद्द करावे, चुकीचा व अतिरिक्त वाटप केलेला भूखंड सरकारच्या ताब्यात घ्यावा, भूखंडावरील अनधिकृत बांधकाम काढून जागा रिकामी करावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। सदर भूखंड प्रकरणात अनेक त्रुटी व गैरव्यवहार असल्याचा आरोप गाव विकास कमिटीच्या वतीने करण्यात आले। गाव विकास कमिटीने हा मुद्दा अनेक वेळा प्रशासनासमोर मांडला होता, मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्यामुळे अखेर ठिय्या आंदोलनाचा निर्णय झाला। याबाबत बोलताना हमीद पन्हाळकर म्हणाले, वारणा धरणग्रस्त गाव सोनारली मौजे सोनारली गाव विकास कमिटी तर्फे हे आमचं आंदोलन चालू आहे। मागच्या वेळी आम्ही जुलै महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं, त्यावेळी प्रशासनाला निवेदन वगैरे दिली होती। तर सगळ्यात अगोदर म्हणजे सोनारली धरणग्रस्तांच्यासाठी ग्रामपंचायत मंजूर केलेली आहे। त्या ग्रामपंचायतच्या कुटुंब सर्वेक्षण यादीमध्ये भाडेकरू परत बाहेरच्या राज्यातली लोकांची नावं घेतलेली आहेत। त्यामुळे धरणग्रस्तांच्या ज्या काही कारणासाठी ही जी ग्रामपंचायत स्थापन केली आहे त्या धरणग्रस्तांना लाभ मिळणार नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जो निर्वाह भत्ता आहे तो निर्वाह भत्ता अपात्र धरणग्रस्तांना दिलेला आहे। याच्यामध्ये पुनर्वसन कार्यकारी अभियंता यांचा काय लागेबंदी आहेत, काय संबंध आहे हे कळून येत नाही, कारण बेकायदेशीररित्या त्यांनी निर्वाह भत्ता वाटप केलेला आहे। जनवन योजनेचे जे 25 लाख रुपये आलेले आहेत त्याच्यासाठी ठराविक गटाने फक्त आपल्यापुरती मर्यादित समिती नेमलेली आहे। त्या समितीमध्ये इतर लोकांना वाव दिलेला नाही, इथं सुद्धा घोटाळ्याची बाब आहे। त्याच पद्धतीनं आम्हा लोकांना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून पत्र येते की सोना आणि नातू यांना पुनर्वसन कायद्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही, म्हणून धरणग्रस्तांचे अर्ज निकाली काढले जातात आणि इथं चांदेल गावच्या अभयारण्यग्रस्ताला सोनारली धरणग्रस्त वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या प्लॉट दिलेला आहे, तो रद्द करावा। तसेच नागरी सुविधेचा प्रश्न आहे, स्मशानभूमी दफनभूमीला रस्त्याचा प्रश्न आहे, संकलन दुरुस्तीचे प्रश्न आहेत, असे पुनर्वसन अंतर्गत बरेचसे प्रश्न आहेत। हे प्रश्न घेऊन आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आज आंदोलन केलेलं आहे आणि शासनाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आमचं आंदोलन जे आहे ते आम्ही तीव्रता वाढवू। प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी संतोष पाटील, गौतम बने, विलास पाटील, नरेंद्र घोलप, संजय घोलप, सचिन लोखंडे, प्रवीण पाटील, निवृत्ती पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।